कसं पाहता या विजयाकडे? निश्चितपणाने बार्शी तालुक्यातील सर्व जनतेने या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले. ही निवडणूक तशी पाहता सहकारातली निवडणूक होती, अत्यंत कठीण अशी ही निवडणूक होती. आम्हाला त्याची जाणीव निश्चितपणाने होती, परंतु सर्व मतदार बंधूंनी भगिनीने आम्हाला जे आशीर्वाद दिले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. साहेब, या निवडणुकीचा काय येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला वरती काय परिणाम होईल असं वाटतं? कारण जनतेने जो आहे तो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो तुमच्या गटाला दिलेला आहे. जिल्हा परिषदला 6 पैकी 6, पंचायत समितीला 12 पैकी 12 जागा निवडून आणणार. हम तुम्हारे साथ है. जनता तसा आशीर्वाद आम्हाला देणार. बार्शी तालुक्यातली आता नगरपंचायतीचा काय तुमच्या नगर परिषदेचा निकाल जो आहे तो काही दिवसात लागेल. कसा आहे? नगर परिषदेमध्ये सुद्धा एक मोठं यश या ठिकाणी देणार. शेवटी या तालुक्यातल्या जनता जनावरांनी ठरवलेलं आहे की जो विकास थांबलेला आहे तो विकास करण्याकरता या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब आहेत, दादा आहेत, जयाभाऊ गोरे आहेत. त्यांनी आम्हाला या ठिकाणी फार मोठी प्रेरणा देण्याचं काम भाऊनी केलं आणि या सगळ्याच्या मार्गदर्शनातून एक चांगल्या पद्धतीचा विकास आपल्या बार्शीमध्ये व्हावा ही सर्व जनतेची भावना होती आणि त्याचंच फळ आज या ठिकाणी आम्हाला मिळताना दिसतं. बहु प्रतिस्पर्ध्यांची एकही जागा निवडून आलेली नाही. 18च्या 18 तुमचे जे आहेत ते उमेदवार निवडून आलेले आहेत. काय राजकीय गणित काय आखलेलं नेमकं? मी आता त्यांच्याबद्दल विरोधाबद्दल मला काय न बोललेलं बरं.